सॉरी 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 शिवा यार, सॉरी काय सॉरी, मी चेंज करतोय. तुला मॅनर्स नाही थोडं. ऑफकोर्स तुला मॅनर्स नाही, नॉक करून येत जा नेक्स्ट टाइम. मी सॉरी बोलले ना, एवढं का चिडतोय? झालंय माझं चेंज करून. यात तू वळू शकतेस. आणि मला माहिती आहे हे सगळं तू का करतेस. म्हणजे तुला वाटतं तेवढी साधी नाही असतो. हे जे काय बोलायचं ते डायरेक्ट बोलायचं मला. ठीक आहे, डायरेक्ट बोलतो. मला असं वाटतंय तू हे सगळं करतेस कारण तुला असं वाटेल की आपण कदाचित जवळ येऊ, आपल्यात काहीतरी छान मोमेंट होईल वगैरे वगैरे. पण मी असायला काय झालं, मी जोक नाही मारते. काय करते तू? प्लीज दार बंद नको करू. ते दार कशाला? तो माज आहे ना तुझा, याच्यावर मला हसायला येतंय. तू कोण समजतोस रे स्वतःला? हा, तू अजय देवगण आहेस का? काय तर चाललंय हे तुझ्या मनात जे काही येतंय ना भाई, ते बंद करा, थांबव जरा त्याला. तुला काय तशी वाटले मी? हे बघ, वस्तीत राहत असले ना तरी मी इज्जतीत राहते. खरंच सांगते, 4 लोक आपल्याला मान देतात. त्यामुळे जे काही बोलतोयस ना ते विचार करून बोलायचा. परत ज्या कॉन्फिडन्सने तोंड वर करून म्हटलेस नाही. मला सांग, मी अजय देवगण नाहीये तरी माझ्या प्रेमात का पडलीस मग पहिल्यांदा? तू बाबा माफ कर मला, मी तुझ्या प्रेमात पडले, चूक झाली माझी. खरंच. काय तर मगातपासून बोलतोय प्रेमात पडले एवढं काय ऐकून दाखवतोस रे मला? हे आणि लक्षात ठेवा, मी उभ्या आयुष्यात कधी कोणाचं एवढं ऐकून नाही घेतलं जेवढं ऐकून घेते तुझं. कारण मी तुझ्यासाठी काही सहन करू शकते. बाकी मला माफ कर की मी तुझ्या प्रेमात पडले. काय आता पाय धुवून पाणी प्यायचंय का ओटी भरू आता? बस बस, मला ना आता वैताग आलाय या सगळ्याचा. मी इतक्या ऍक्टिव्हिटीज केल्या जिथे आल्यापासून. का करू एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज? नाही करायच्यात मला. का खेळू मी गेम्स? कधी एकदा घरी जातोय असं झालंय. काय ना तुझ्या इथली लोक पण. भास्कर, तू मला बोलते तोपर्यंत ठीक आहे. माझ्या घरच्यांना काही बोलायचं नाही. एक तर त्यांची ही प्रेम दाखवायची पद्धत आहे. तुला झेपत नसेल तर तू तुझं बघ काय करायचं ते. 2 दिवस आलायस ना, गपचूप सहन कर आणि मग घरी जा. पण त्यांना काही बोलायचं नाही. करतोय 2 दिवस सहन. 2 दिवस कसे संपतायत ना असं होतंय मला. सहन नाही होते आता. बस झाला, अति रिॲक्ट करतोयस आता. जरा त्यांच्या समोर नीट वाग. तुला जमत नसेल ना तरी खोटं वाग, पण वाग. तेच करतोय मग. शिवाय तुला जे काही प्रयत्न करायचे आहेत ना ते तू कर. आता सगळं झालंय आणि आता मी जे बोलायला आलोय ते बोलणार आणि मोकळा होणार. आई फोन का उचलत नाहीये? एवढी बिझी कुठे झाली असेल ही? बाई आजीशी बोलत बसली असेल. हिला ना बाई आजीशी बोलताना भानच नसतं. कोणाचा आपल्याला फोन येत असेल, कोणाचं काही काम आणलं असेल. आज शिवा नाही ना, मी तिच्या जागेवरच बसते. हो खरंय, शिवाने तर घर किती सुनं वाटतं ना. खरंय काकू तुझं. नाही म्हणजे घरात नवीन गोंधळ नाही, वाद नाही, त्यामुळे सुनं तर वाटणारच. हो बरोबर आहे. आणि तुला कुठला वाद घालण्याची संधी मिळाली नाहीये किंवा नावं ठेवण्यासारखी काही प्रसंग घडले नाहीत, नाही का? भाऊ, वाद तिच्यामुळे होतात, माझ्यामुळे नाही. बस, शिवा घरात नाहीये हे सगळ्यांना दिसतंय, पण आशू पण तर नाहीये. बरं, तो असला काय नसला काय कुणाला काही फरकच पडत नाही असं दिसतंय. सीताई, पण मला फरक पडतो. वहिनी, अगं असं काय बोलतेस? आशू घरी नसला की कोणालाच करमत नाही, आपल्याला माहिती आहे. आणि असला तरी हल्ली बोलतो कुठे तू? ऐकून कोण घेतंय त्याचं? मन मारून आपलं आयुष्य जगत राहायचं. सीता, खोटं आहे का ते? आधी कसा छान गप्पा मारायचा सगळ्यांशी, उत्साही असायचा. लग्न झाल्यापासून आधीचा आशू कधी दिसलाय अलीकडे? सांगा ना. सीताई अगं सगळं ठीक होईल, तू काळजी नको करू. आणि शिवा आहे ना तिथे आशू बरोबर, ती त्याची व्यवस्थित काळजी घेईल. अरे हो, बरं झालं. याच्यावरून मला आठवलं, उद्या आपल्याला सगळ्यांना शिवाच्या घरी जायचं. त्याने आपल्या सगळ्यांना जेवायला बोलवलंय. त्यांनी बोलवलं, मी म्हटलं आम्ही सगळेच येतो. हा, आणि उद्या येताना आपण त्या दोघांना बरोबर घेऊन येऊ, आशू आणि शिवाला.
हे तिकडे जायचं म्हणतायत. आशू बोलला असेल का तिच्या घरच्यांशी? आणि नसेल बोलला तर त्याने बोलायला हवं. नाहीतर हे तिकडे जायचे आणि सगळंच बदलून जायचं. सीता हा? काय काय चाललंय डोक्यात? नाही काय, जाऊया आपण. भाऊ, तुम्हाला कळत नाहीये का आईच्या मनात काय चालू आहे ते? नाही म्हणजे ती काही बोलत नाहीये याचा अर्थ तिला तिकडे यायची इच्छा नाहीये. आता तुम्ही जबरदस्ती करणार आहात का तिच्यावर? नाही म्हणजे या घरात आता कुणाच्या मनाचा विचार केलाच जाणार नाहीये का? काय ग सीता, तुझी इच्छा नाहीये का? खरं तर भाऊ माझी सुद्धा इच्छा नाहीये तिकडे यायची आणि मला यायचंच नाहीये. मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते. नाही, तू नाही आलीस तर अधिक बरं होईल. पण असं मध्ये मध्ये बोलू नकोस. एक मिनिट भाऊ, तुम्ही त्या मुलीसाठी तुमच्या पोटच्या मुलांना दुखवताय हं? आणि मला खूप वाईट वाटलंय. कीर्ती, ताटावरून जाऊ नकोस. कीर्ती, भाऊ मी घेऊन येतो तिला. अशी का बघते माझ्याकडे? काय नाही, माझ्या बदललेल्या शिवाकडे बघते मी. ए मला आता येते की साडी नेसता, मला ते जेवण वगैरे करता येत नाही, ते जमेल हळू. त्या बदलाबद्दल मी बोलतच नाही. मग माझी आधीची शिवा कशी वेगळी होती आणि आत्ताची शिवा कशी वेगळी आहे ते बघत होती मी. म्हणजे शिवा, चांगले बदल होणं माणसामध्ये गरजेचं असतंय बघ. आणि आजूबाजूची परिस्थिती असते की नाही ते बदल घडून आणते आणि त्यातनं माणूस कसा एकदम ढवळून निघतोय बघ. म्हणजे काय बोलायचंय तुला? शिवा, एक गोष्ट खरं खरं सांगायचं मला बरं का. अगं मी का खोटं बोलू तुझ्याशी? जमणार बी नाही आणि जमत बी नाही आणि ह्या आजीपासनं काही लपून बी राहत नाही. बरोबर आहे तुझं. तू मला सांग बरं काय झालं? शिवा, तुझं लगीन लय मोठ्या घरात झालंय. देसाई तालेवार आहेत, समद चांगलं झालंय तुझं. पण तू तिथं खुश आहेस? हा? ह्या बघ, खरं खरं सांगायचंय मला. हा? आजी अगं होईल सगळं हळूहळू व्यवस्थित. टाइम लागतोच ना. म्हणजे आता काय बी चांगलं नाही होय का नाही? हा? तुझं लगीन कोणत्या परिस्थितीत झालं ते आम्हाच नाही माहिती आहे. पण म्हणून काय समजा आयुष्य तडजोड करण्यात घालवायचं नसतंय ग. हे बघ, झालं गेलं समजा विसरून जायचं असतं. अगं आधी तुम्ही मित्र होता का नाही? आता नवरा बायको हाय. हा काय? ह्या बघ, आयुष्यभर एकमेकांनी साथ द्यायची म्हणजे मैत्रीच्या पुढे जायला पाहिजे का नाही? हा आजी मला कळतच नाही ग. असं वाटतं उलट्या दिशेने प्रवास चाललाय. आधी आम्ही चांगले मित्र तरी होतो, आता त्या मैत्रीला पण कोणाची तरी नजर लागली. मी ना सगळं सावरण्याचा खूप प्रयत्न करते पण असं सगळं निष्ठच चाललंय वाटतं. आजी तुला सांगते, एका बिघडलेल्या गाडीला दुरुस्त करणं ना खूप सोपं आहे. तो बिघडलेला पार्ट नीट केला की झालं. पण आत्याचं नाहीये ना तसं. माझ्या हातात काहीच नाहीये, मी काहीच नाही करू शकत. हे माझी शिवा बोलते. हा? अगं जिना आत्ता पातुरी एवढी नाती जपली, बहिणीला जीव लावला,
रक्ताचं नातं नसताना बी पाना गँग साठी एवढं समज करते. ही माझी शिवा हे समज बोलते की मला काही जमणार नाही म्हणून. हाय शिवा, मला तर हे पटतच नाही. आजी मला खरंच नाही कळत ग. आशू इतका चिडलाय माझ्यावर आणि त्यात थोडं जरी चुकलं ना की सगळं सगळं असं विचित्र होऊन जातं. मग नाही कळत काय करायचं. हे बघ बाळा, शांत हो. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुमचं लगीन झालंय आणि आता त्यो तुझा नवरा आहे, होय का नाही? आता बघ, तुझं त्याच्यावर प्रेम आहे का नाही? अगं मग सांगायला कचरायचं कशाला आणि घाबरायचं तर अजाबातच नाही. लगेच सांगून टाकायचं माझं तुझ्यावर प्रेम आहे. हे बघ, आधीची शिवा कशी होतीस तू, एकदम बिंदास. आता त्याला तसंच वाटत असेल ग की आधीच्या शिवासारखी माझी शिवा अशीच बिंदास असायला पाहिजे. मग एक गोष्ट ध्यानात ठेवायची, स्वतःला बदलायचं नाही. मग ना तुला समजा आपोआप कळायला लागते बघ की आशुशी कसं जमून घ्यायचं ते. अग या बाई आजीची नाथ आहेस ना व, जरा रोमॅन्टिक हो की. अगं आजी, आजी आजी काय करते तुला सांगते मी. तुझा आजा अगं मी समोर आले ना कला जायचा तू. काय अगं होय, आता मला सांग तू चक्कूला काय होत? नाही काय काय नाही असं काही नाही. काही नाही, त्याच काही नाही, ती तसंच असते. तुमच्या दोघांमधलं अंतर कमी करायचं असेल का नाही तर तुला रोमॅन्टिक व्हायला पाहिजे. काय यार तू काय. अगं बाई काय लाजलं माझं लेकरू ते. या बया, तुला सांगते मी. अगं तुझा आजा पाऊस पडायला. एवढ्या रात्री कोणाचा फोन आलाय? दिव्या? हा दिव्या बोल. आई अगं, आई कुठे होतीस तू? तुला किती फोन केले मी. अगं नाही, फोन वाजला असेल पण माझ्या लक्षात नाही आलं कामाच्या गडबडीत. बरं आता उचललाय ना फोन, बोल काय झालं? अचानक का केलास फोन? नाही अचानक नाही, तुला जाब विचारायला केला. अगं आता इतके दिवस झाले लग्नाला, पण तुझी मुलगी कुठे आहे, कशी आहे, काहीच पडलेली नाहीये तुला का? फक्त शिवाच तुझी मुलगी आहे? उगाच वाटेल ते बोलू नकोस हा. आम्ही 1000दा फोन केले तुला, तू एकदा तरी फोन उचलतेस? बरं एखादा फोन उचललास तर उलट आम्हालाच ऐकवतेस, आमच्यावरच चिडत बसतेस. बरं ते जाऊ दे, काय झालंय? तू कशी आहेस? सगळं ठीक आहे ना? मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? आणि आम्ही सगळे ठीक आहोत. बरं ऐक ना, मी तुला नंतर फोन करते, जरा कामाची गडबड आहे. हा काळजी घे. हा ठेवते, चल. आई मला थोडं हॅलो आई, ऐकून तरी घ्यायचं. शिवा आशूला काय पाहिजे काय बघ की. हा लय मज्जा करूया. हे पोरांनो इकडे या लवकर. अरे लवकर काय झालं आजी? ऐका ना, माझं एक काम करायचंय. काय आजी त्यात एक मोठं काम करूया का? काय? छान भूक लागली, जेवायला. या बघा, आधी माझं एक काम करा, मग जेवणच काय, जेवणात जे काय मागाल का नाही ते समज मी देईन तुम्हाला. नाही नाही नाही, फक्त जेवणच द्या मला. ऐका इकडे या. या बघा, शिवाची खोली आहे का नाही?
आजी हे करायचं आजी हे करायचं हे करायचे त्याच्यात काही हे करायचे त्याच्यात काही एवढं मोठं नाही बरोबर कळतंय? आजी बरोबर बोललात तुम्ही जे सांगितलं ते आम्ही करणार चला चला आपण ते करू सावकाश आणि लवकर करा आजी जेवणाचं पडलंय घे पोरं घेल मज्जा मज्जा शिवा बाई आजी म्हणते आता मला आता बघच मी काय काय करते ती थोडं हा बस जावई बापू नाही मगाशी तो फोन आला आणि मी बाहेर गेलो ना पण तुम्ही आला ना म्हणून ते महत्वाचं काम टाकून आलं हा तुम्हाला सांगतो काय माहिती भाजी वाढू तुला सायलेन्सर हा दे छान झाली भाजी वाढ वाढ वंदे पोरासनी वाढ बरं का अगं जावई बापूंच्या पानातली पोळी पण संपत आली आहे वाढतेस नी नाही आहे आजी भरपूर आहे. काय रे आणि तुम्ही दोघंच बाकीचे कुठे आहेत ते कामात अडकलेत ना आजच्या दिवशी कसलं काम तुम्हाला सांगितलं होतं ना जावई बापू आलेत जरा घरीच थांबा म्हणून त्यांचा पाहुणचार करायचा आहे आम्ही आहोत ना आम्ही करू सगळं काय रे सायलेन्स अगं वंदे पोरं येत्याल ग तू वाढतेस नी ए गोलमटोल ताटात बघून जेवायचं बरं का हा पण आजी आज एक महत्वाची प्रथा राहिली असेल ना आता आणि काय राहिलं अगं नवीन नवीन लग्न झाले शिवाचं आणि लग्नानंतर पहिल्यांदा शिवा घरी आली हो ना हा मग त्यांनी एकमेकांना भरवायला नको हो बाई अरे देवा अरे माझ्या डोसक्यातनच गेलं बरं झालं आठवण केली असती वय वय घास भरवायला पाहिजे आशू घास भरवायचा बरं का पुरणपोळीचा हा नको कशा ए शिवा घास भरवायचा तू पण हा नाही नको बरोबर जाऊ लाजू नका बरोबर हे बघा आता प्लीज जेजू ऍटलीस्ट माझ्यासाठी अहो मी लग्नात नव्हतो ना म्हणून म्हटलं बरोबर हा क्या बात हे घे. हा पुरणपोळी अरे फोटो काढ की एक मिनिट शिवा तू भरवायचा आता अहो एकदा फक्त कॅन्डिड असा हात दिला तरी हा आम्हाला ना शिवाचं लग्न होईल असं वाटलंच नव्हतं हो म्हणजे ती जशी राहते ते वस्तीमध्ये अशी मावाल्यासारखी फिरते त्याच्यावरनं मला असं वाटलं ना की हिचं लग्नच होणार नाही मी हिला पण सांगितलं हो की नाही का हो ना तुम्हाला सांगते आमची शिवा म्हणजे पोरगाच कुणी बोलायला सांगितलं होतं मध्ये मध्ये वाचा वाचा करताय दोघं पण ते अगं आई तसं नाही हे भरवायचं निघालं म्हणून मला आठवलं काका तुमच्या भावना पोचल्या जेव्हा आता गपचूप जावई बापू तुमचे खरंच आभार कशाला मी काय केलंय नाही खरंच जी शिवानी ह्या घरातून गेली होती ना तिच्यापेक्षा खूप वेगळी खूप समजूतदार आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी जबाबदाऱ्या पेलणारी शिवानी आज मला दिसते हो आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं तिला सांभाळून घेतलं तिच्याशी लग्न करायला तुम्ही होकार दिलात ना म्हणून हे शक्य झालं जावई बापू अशी ती तुमच्या घरी सगळ्यांना सांभाळून घेते सगळ्यांशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करते ना तसंच
तुम्ही सुद्धा इथे सगळ्यांशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करताय हे कळतंय आम्हाला. सगळे सण सगळे विधी तुम्ही मनापासून आनंदात करता आणि मला खात्री आहे माझ्या शिवानीला सुद्धा तुम्ही असंच कायम सुखात ठेवाल. काय करू मी यांच्याशी डिवोर्सचं बोलायला आलो होतो आणि हे सगळे माझ्याशी इतकं चांगलं वागतायत की आता कसं बोलू. आता जर मी बोललो तर या सगळ्यांना इतकं वाईट वाटेल, यांना मी दुखवू शकत नाही. मी आत्ता बोललेलं बरोबर राहणार नाही. आता काय करू मी.